गुवाहाटी हे नाव आपल्याला म्हणजे महाराष्ट्राला फारसं परिचित. गुवाहाटी खरं तर भारतभरात कामाख्या देवीचं स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. तंत्र साधनेचं ठिकाण, शक्तिपीठ म्हणूनही गुवाहाटीची ओळख आहे. पण महाराष्ट्रासाठी गुवाहाटीची ओळख याही पेक्षा जास्त आहे. ती म्हणजे एकनाथ शिंदे शिवसेनेच्या 40 आमदारांना घेऊन याच गुवाहाटीत गेलेले आणि या गुवाहाटीतच शिवसेनेतल्या आणि राज्याच्या इतिहासातील राजकीय बंडाचा सगळ्यात मोठा अंक लिहिला गेला होता. मी हे सगळं आता पुन्हा एकदा सांगायचं कारण आहे ते म्हणजे उल्हासनगर महानगरपालिकेचे नगरसेवक आता प्रशिक्षण कार्यक्रम म्हणून थेट गुवाहाटी दौऱ्याला गेलेत आणि आता हा त्यांचा कथित प्रशिक्षण दौरा नगरसेवकांच्या चुकीनं चांगलाच वादात सापडला. या नगरसेवकांच्या गुवाहाटी दौऱ्यावरून आता राजकीय पक्षच नाही तर सर्वसामान्य उल्हासनगर वासियांनी देखील नगरसेवकांवर आणि सोबतीनं महापालिका प्रशासनावर टीकेची झोड उठवली आहे. त्यामुळे नक्की चाललंय काय उल्हासनगर महानगरपालिका? इतक्या मोठ्या संख्येनं उल्हासनगरचे नगरसेवक गुवाहाटीला नक्की का गेलेत? तिथं ते नक्की कसलं प्रशिक्षण घेतायत? गुवाहाटीत नव्यानं काही राजकीय शिस्त आहे का याची उत्सुकता महाराष्ट्राला लागून राहिली आहे. त्या अनुषंगानेच आपण पुढची काही मिनिटं बोलणार आहोत. नमस्कार, मी हिवरकर शशिकांत. कट टू कट मध्ये तुमचं स्वागत आहे. देशभर शक्तिपीठ म्हणून प्रसिद्ध असणारं गुवाहाटी महाराष्ट्रासाठी मात्र एक धक्कादायक स्वप्न ठरलं. त्याला कारण शिवसेनेतल्या बंडाचा अध्याय हा गुवाहाटीतच रचला गेला होता. बंडखोर आमदार गुवाहाटीवरून महाराष्ट्रात माघारी आल्यावर आणि त्यांनी स्वतंत्र गट स्थापन करत भाजप सोबत सत्तेत गेल्यावर त्यांच्यावर राज्यभरातून टीका होत होती. त्यानंतर शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांच्यावर अघोरी पूजा केली म्हणून टीकाही झालेली. याला कारण होतं ते म्हणजे कामाख्या मातेची असणारी ओळख. नीलांचर पर्वतावर असणारी कामाख्या देवी अशी ही तिच्या तंत्र शक्तीसाठी ओळखली जाती. कालांतराने आमदार गोगावलेंनी आपल्यावर झालेले आरोप फेटाळून लावले होते. पण अशा पद्धतीनं महाराष्ट्राचा गुवाहाटीशी राजकीय संबंध आले. तर आता नव्यानं पुढे आलेल्या माहितीनुसार उल्हासनगर महानगरपालिकेतील नगरसेवक गुवाहाटी दौऱ्यावर गेले. या दौऱ्यासाठी कारण दिलं गेलंय ते 4 दिवसीय प्रशिक्षणाचं. आणि या प्रशिक्षणामध्ये नगरसेवक कसलं प्रशिक्षण घेणार आहेत तर लोकांच्या समस्या कशा सोडवायच्या, सभागृहाचं कामकाज कसं चालवायचं या अनुषंगानं त्यांच्यासाठी हे प्रशिक्षण आयोजित केलं गेलं होतं. असं या दौऱ्याचं कारण उल्हासनगरच्या महापौर अश्विनी निकम यांनी दिलं. बरं, यातही एक गंमत आहे. प्रशिक्षणासाठी लोकप्रतिनिधी जातही असतात, त्यात वावगं काहीच नाही. पण प्रशिक्षण आणि तेही महापालिकेच्या खर्चानं म्हटल्यावर नगरसेवकांनी एकट्यानं जाणं अभिप्रेत आहे. पण या उल्हासनगरच्या नगरसेवकांचे जे व्हिडिओ सोशल माध्यमावर व्हायरल होत आहेत, या व्हिडिओजमध्ये फक्त नगरसेवक गुवाहाटीला गेलेले नाहीयेत तर त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय देखील असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे या नगरसेवकांच्या गुवाहाटी दौऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतो. खरं तर उल्हासनगर महापालिकेची आर्थिक परिस्थिती फारशी उत्तम नाहीये. कंत्राटदारांची बिलं, पाण्याची बिलं देताना पालिकेची दमछाक होती असं बोललं जात आहे. सोबतच या पालिकेसमोर आरोग्य विभाग, शिक्षण विभागाचे अनेक प्रश्न आहेत. रस्त्यांचा प्रश्न देखील मोठ्या प्रमाणात आहेत. इतर अनेक समस्या या महापालिकेसमोर आहेत. मात्र असं असताना या समस्या, हे प्रश्न रूट लेवलला थांबवून त्याकडे लक्ष देऊन ते सोडवण्याऐवजी ते प्रश्न सोडवायचे कसे यासाठी नगरसेवकांना महापौरांनी गुवाहाटीला ट्रेनिंग आयोजित केल्याचं सांगितलंय. खर्चाच्या बाबतीत या दौऱ्याबाबत बोलायचं झालंच तर या दौऱ्यासाठी जवळपास 65 लाख रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. यामध्ये प्रत्येक नगरसेवकासाठी प्रतिष्ठित हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था, भोजन, स्थानिक प्रवास, प्रकल्प भेटी, सभागृह आणि इतर सुविधांसह विमान प्रवासाचा खर्च मिळून पर हेड 74,720 रुपये खर्च अपेक्षित होता. त्यामुळे महापालिकेची आर्थिक घडी ही अगोदरच काही अंशी विस्कटलेली असताना प्रशिक्षणाच्या नावाखाली गुवाहाटीला 4 दिवसांचं ट्रेनिंग सेशन आयोजित करत एकेका नगरसेवकावर जवळजवळ ₹5 लाख खर्च करणं उल्हासनगर महापालिकेसाठी खरंच गरजेचं होतं का, हा प्रश्न या निमित्ताने उभा राहतो. यामध्ये आणखीन एक गंमत आहे, ती म्हणजे कदाचित या नगरसेवकांचा गुवाहाटी दौऱ्याचा इतका गवगवा झालाच नसता. 4 दिवसांचा त्यांचा हा दौरा शांततेत पार पडला असता. मात्र या नगरसेवकांपैकी काही नगरसेवकांनी तिथं मजामस्ती करत असतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केले
तिथून हे व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाले आणि त्यांचा हा गुवाहाटी दौरा सर्वसामान्यांना माहीत झाला. त्यानंतर या दौऱ्यावर टीका होऊ लागली आणि मग महापौर अश्विनी निकम यांनी पुढे येत नगरसेवकांवरचे आरोप फेटाळून लावत हा दौरा केवळ नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी आयोजित अधिकृत प्रशिक्षण कार्यक्रम होता असं सांगितलंय. सोबतच ते असंही म्हणाला की 76 पैकी 61 नगरसेवकांनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला होता. यात आणखीन मोठी गंमत म्हणजे उल्हासनगरमधील 76 नगरसेवकांपैकी अवघे 25 ते 30 नगरसेवक हे नवोदित म्हणजे पहिल्यांदा निवडून आल्याचं काही माध्यमांचं सूत्र सांगतंय. त्यामुळं जर नवोदित नगरसेवकांसाठी हा प्रशिक्षण कार्यक्रम असेल तर पहिल्यांदा निवडून आलेले नगरसेवक वगळता जे इतर जुने नगरसेवक या प्रशिक्षण कार्यक्रमाला गेलेत ते कसली उजळणी करण्यासाठी गेले होते का, हा प्रश्न या निमित्तानं पुढे येतो. आता महापौरांसोबतच महापालिकेच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाकडून देखील बचावाची खिंड लढवण्याचा केविलवाना प्रयत्न केला जातोय. त्यांच्याकडून नगरसेवकांसाठी सकारात्मक बचाव करण्याचा प्रयत्न दिसून येतोय. तिथंच नगरसेवकांच्या दौऱ्यावरून मनसे आणि काँग्रेसने मात्र उल्हासनगरमध्ये चांगलंच रान पेटवलंय. या प्रकरणावर काँग्रेसचे शहराध्यक्ष असणारे रोहित साळवी यांनी असं म्हटलंय की या संपूर्ण खर्चावर आमचा आक्षेप आहे. शहराची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता 65 लाखांचा खर्च मंजूर करण्यापूर्वी प्रशासनानं गांभीर्यानं विचार करायला हवा होता. या खर्चाची संपूर्ण माहिती मागून आम्ही त्याबाबत जाब विचारणार आहे असंही त्यांनी म्हटलंय. तिथंच मनसेचे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख यांनी या प्रकरणात प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणालेत की महापालिकेवर 700 कोटी रुपयांचं कर्ज असताना, शहरातील रस्ते, खड्डे आणि इतर समस्या कायम असताना नागरिकांच्या कराच्या पैशातून प्रशिक्षणाच्या नावाखाली सहल काढली जाते. प्रति नगरसेवक खर्च आणि मंजूर झालेल्या एकूण रकमेतली तफावत संशयास्पद आहे. थोडक्यात आता उल्हासनगर महापालिकेच्या नगरसेवकांचा गुवाहाटी दौरा चांगलाच तापलेला आहे. महापौरांचं म्हणणं आहे की नगरसेवकांना प्रशिक्षणासाठी आम्ही नेलंय, पण आसाममधली सध्याची परिस्थिती पाहता आसाममध्ये पुरानं अक्षरशः थैमान घातलंय. अशावेळी नगरसेवक तिथं प्रशिक्षणासाठी गेलेत की त्यांच्या व्हिडिओज मधून जे दिसतंय ते पाहता ते तिथं आसामच्या पर्यटन विभागाला हातभार लावायला गेलेत, हा प्रश्न तुर्तास प्रलंबित आहे. या व्हिडिओमध्ये आपण सध्या इथेच थांबूयात. मात्र उल्हासनगरच्या नगरसेवकांचा स्थानिक समस्या सोडवण्यासाठी रूट लेवलला थांबून कामं करण्याऐवजी ते प्रश्न कसे सोडवायचे याचे ट्रेनिंग घ्यायला काही हजार किलोमीटर लांब जाऊन गुवाहाटी ट्रेनिंग घेण्यामागं महापौर आणि महापालिका प्रशासनाचं नक्की काय गणित असेल, तुमचं मत यावर काय, मला कमेंट्समध्ये आवर्जून कळवा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी तुमच्या आवडत्या कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.